नाशिक पोलिसांचा हा फिल्मी स्टाईल ट्रॅप ज्याने टीसीएसचे तीनही मुख्य आरोपी फक्त 1.5 महिन्यात पकडले गेले. पहिली कंप्लेंट आली आणि पोलिसांना कळलं की हे एक पूर्ण ऑर्गनाइज नेटवर्क आहे. आणि नाशिकच्या गंगापूरमध्ये सुरू झालं एक सिक्रेट वॉर रूम, जिथे चॅट्स, कॉल्स आणि सगळे मुवमेंट्स ट्रॅक होत होते. समोर 15 दिवस चाललं फक्त ऑब्झर्वेशन आणि मग सुरू झाला ॲक्च्युअल ट्रॅप. 4 ते 5 महिला अंडरकव्हर ऑफिसर टीसीएसच्या ऑफिसमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून घुसले. कॅन्टीन, वॉशरूम, ऑफिसच्या प्रत्येक ठिकाणावरून त्यांनी एव्हिडन्सेस जमा करायला सुरुवात केली. तर काही महिला पोलीस अधिकारी कॉलेज स्टुडंट म्हणून त्या नेटवर्कमध्ये शिरल्या. मेंटल पीस आणि डिप्रेशनचा बनाव करत ते आरोपींपर्यंत पोहोचले. म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी ट्रॅप. यालाच म्हणतात डबल एजंट टेक्निक. एका एजंटला कळलं की मलेशियावरून दानिश शेख नावाचा व्यक्ती मुलींना व्हॉट्सअप कॉलवरून धर्मांतरण करण्यासाठी मॅनिप्युलेशन करत होता आणि हे संपूर्ण नेटवर्क चालवण्यासाठी तो त्यांना फंडिंगही देत होता. हा सगळा डाटा आरोपीने डिलीट तर केला, पण सायबर सेलनी तो परत रिकव्हर केला. शेवटी एक परफेक्ट ट्रॅप सेट झाला. जेव्हा आरोपींनी एजंटला फायनल कॉलसाठी कॅफेमध्ये बोलवलं, तिथे आधीच 10 ते 12 पोलीस अधिकारी तैनात होते. दानिश शेख आणि त्याचे 2 हँडलर्स एजंटला धर्मांतरणासाठी आणि निकाहासाठी मॅनिप्युलेट करत होते. तेव्हाच एजंटनी सिग्नल दिला आणि पोलिसांनी तीनही आरोपींना रंगे हात पकडलं. या प्रकरणात आतापर्यंत 9 एफआयआर दाखल झाले आणि मुख्य आरोपी निदा खान अजूनही फरार आहे. ही फक्त केस नव्हती, हे एक ऑर्गनाइज्ड नेटवर्क होतं. म्हणून अशा कन्व्हर्जन ट्रॅपपासून नेहमी सावध राहा.